नमस्कार, मी अगस्त्य पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। मूलभूत सुविधा देण्यासाठी मनपाकडे पैसे नसताना 6 कोटी खर्चातून दगडी दुभाजक रोपे लावण्याचा प्रस्ताव का? विकास कामांवर खर्च करा, संतप्त नगरसेवकांचा विरोध, तरीही प्रस्ताव मंजूर। तर लातूर विभागाच्या माहिती उपसंचालक पदाचा छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार सुनील कच्छवे यांनी स्वीकारला पदभार। आता बघूया सविस्तर बातम्या। एकीकडे ड्रेनेज लाईन दुरुस्ती व इतर मूलभूत समस्या सोडवण्यासाठी मनपा प्रशासनाकडे पैसे नसल्याने अनेक भागात सुविधा उपलब्ध होत नसताना एखाद्या रस्त्यावर दगडी दुभाजक व रोपे लावण्यासाठी 6 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय सभागृहात घेण्यात येत आहे। यावर अनेक सदस्यांनी विरोध केला, तरीही प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे। शहरातील रस्त्यावरील दुभाजकाचं सुशोभीकरण अंतर्गत समर्थनगर, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक ते शेतकरी पुतळा, कार्तिकी हॉटेल, सावरकर चौक ते सतीश पेट्रोल पंप आणि महात्मा फुले पुतळा ते सावरकर चौक, मिल कॉर्नर ते महात्मा फुले पुतळा या रस्त्यावर दगडी दुभाजक व रोपे लावण्यासाठी 6 कोटी रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव मंगळवारी सर्वसाधारण सभेत प्रशासनाकडून प्रस्ताव ठेवण्यात आला होता। यावर शिवसेना पक्षाचे नगरसेवक ऋषिकेश जयस्वाल यांनी विरोध करत या 6 कोटी रुपयातून एखादा हॉस्पिटल, शाळा, आरोग्य केंद्र, सामाजिक सभागृह, जलतरण तलाव किंवा नागरिकाच्या हिताचे असे विकास काम करावं, जेणेकरून गोरगरीब सामान्य नागरिकांना त्याचा लाभ होईल असं मत जयस्वाल यांनी व्यक्त केलं। तर एमआयएम पक्षाच्या नगरसेवक कुणाल खरात यांनी सुद्धा दगडी दुभाजकांमुळे रस्ता छोटा होऊन रहदारी करणाऱ्या वाहनांना त्रास होईल व अपघात सुद्धा होण्याची शक्यता असल्याचं मत मांडलं। तर नगरसेवक गोकुळ मलके यांनी आपल्या प्रभागात ड्रेनेज लाईन दुरुस्तीसाठी अनेक वेळा फोन व ऑनलाईन तक्रार सुद्धा असून सुद्धा अधिकारी काम करत नाही, तर मग एवढा मोठा निधी का खर्च करता याचा सवाल उपस्थित केला। याच्याविषयी भाजपा नगरसेविका माधुरी आदवंते यांनी शहराचा पर्यटन विकास करिता प्रस्ताव छान आहे, पण शहरातील अनेक मूलभूत समस्या सोडवण्यासाठी मागणी करून सुद्धा मनपा प्रशासन व अधिकारी लक्ष देत नाही, निधी नसल्याची पाडा वाचला जातो। अनेक महिने होऊनही आम्ही नागरिकांना मूलभूत सुविधा देऊ शकत नाही असा सवाल उपस्थित केला। तर विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी आम्हाला सुद्धा महापौर व सभापती व्हावे लागेल, जेणेकरून आमच्या प्रभागात सुद्धा असे विकास करता येईल असा टोला लावला। सदर प्रस्ताव विषयावरती सभेत मांडला तेव्हा सत्ताधारी पक्षाच्या वतीने अनेकांनी त्याचं स्वागत केलं, तर सत्ताधारी पक्षातील अनेक सदस्यांनी विरोध दर्शवला। तरीही हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला। त्यामुळे सामान्य जनतेचा पैसातून शहर सौंदर्यीकरण, पर्यटन विकास यांच्या नावाने कोटी रुपये खर्च करण्यात येतो, मात्र मूलभूत समस्या व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाची तिजोरी नेहमीच खाली राहते। सतीश पेट्रोल पंप पासून ते औरंगपुरापर्यंत हा जो रस्ता आहे, संभाजी पेठ पर्यंत, माफ करा, छत्रपती संभाजी पेठ पर्यंत हा जो रस्ता आहे, माझ्या हिशोबाने हा अतिशय महत्वाचा रस्ता आहे। या एका रस्त्यावर 3 कॉलेज येतात वेगवेगळे। एकंदरीत दिवसभरामध्ये जर आपण बघितलं तर 1000 ते 2000 विद्यार्थी या कॉलेजवरनं जातात। तेवढंच नव्हे तर ह्याच रस्त्याला लांबीकरण करत असेल तर अशा निर्णयाचं आपण इथं स्वागत केलं पाहिजे। त्याचबरोबर माझे सन्मान्य सदस्य, माझे मित्र म्हणले की ह्याच्यावर ऑलरेडी डिवायडर आहे, परंतु ते जाळीचं आणि ग्रिलचं डिवायडर आहे। यापूर्वी पण असे घटना घडलेल्या आहेत की विवेकानंद कॉलेजच्या समोर मुलं ग्रिलवरनं चढत उड्या करतो आणि अभिनंदन करतो। धन्यवाद। माननीय महापौर, याचा आम्ही सर्वजण स्वागत करतो। खरं बघायला गेलं तर आपण ज्यावेळेस शहरामध्ये एंट्री करतो त्यावेळेस आपल्याला सिद्धार्थ ठिकाणचे रस्ते तुम्ही अजून छोटे करताय। म्हणजे एकीकडे आपण म्हणजे वाईनमध्ये आपण अतिक्रमण काढतोय साईडचं आणि त्या ठिकाणी रस्त्यावर पण नवीन तयार करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या ठिकाणी आपण पुन्हा एकदा तेच करतोय, कारण की हे दगडी बांधकाम त्या ठिकाणी केलं तर आपण व्हीआयपी रोडला सुद्धा आपण बघता की या सिटी हे आपल्यासाठी योग्य नाहीये, कारण की ते प्रोजेक्ट वायफळ खर्च करताय असं आम्हाला या ठिकाणी वाटतंय। आपण हे प्रोजेक्ट ज्या ठिकाणी खूप मोठे रोड 100 प्रस्तावाला आमचा काही विरोध नाहीये, परंतु एकाच ठिकाणी एकूण तुम्ही नाविन्यपूर्ण प्रकल्पासाठी 10 कोटी रुपये ठेवलेले आहे आणि त्यातून एकाच ठिकाणी आपण 6 कोटी रुपये खर्च करणार आहे। आणि आम्ही ज्यावेळेस अर्थसंकल्पीय जीबी झाली होती जनरल बॉडी, त्यामध्ये आपणच महापौर म्हणून त्या ठिकाणी बसला होता। त्यावेळेस आम्ही मागणी केली होती की नवीन छत्रपती संभाजीनगर
गजानन महाराज मंदिर ते जय भवन चौकापर्यंत हे डिवायडर इथं डिवायडर आपला बघावं लागेल, इतकी खराब डिवायडर झालेली मध्ये. त्याची दृष्टी करून त्या ठिकाणी सुद्धा असा प्रस्ताव करावा, याच्यामध्ये समाविष्ट करा. याच्याविषयी आम्ही पत्र पण दिलेलं आहे मान्य आयुक्त महोदय आणि मान्य महापौर आणि मान्य सभापती यांना, की त्याच्यात ते समाविष्ट न करता एकाच ठिकाणी एवढे पैसे वापरतात, हे योग्य नाहीये. इतर ड्रेनेजसाठी झालेलं आहे आणि 5 लाख रुपयाचं काम आहे ते प्रशासनाला दिसत नाही. नारेगाव मध्ये 8-9 लाख रुपयाचं काम आहे. मी 2 महिन्यापासून वारंवार त्याला सांगत आहे, ते पण त्यांना ठराव दिसत नाही. तर मान्य महापौर साहेब याचा विचार करा ना थोडासा. विषय काय आहे? मग हा विषय इतका मोठा प्रस्ताव की प्रशासन आणत नाही का? आम्ही आमची 42 कंप्लेंट ऑनलाईन आहेत. 42 मंत्री महोदयांना त्या दिवशी शांततेने बोला. त्या दिवशी गेले ते कामाला. ऐका, तुम्ही शांततेने सांगा, त्याचं तुम्ही प्रशासनाला एक प्रस्ताव द्यायला सांगा. 42 ऑनलाईन कंप्लेंट आहेत. 5 लाख रुपयाचं काम आहे. प्रशासनाला ते दिसत नाही का तसं? हा तुम्हाला 10 कोटीचं काम दिसतो. सभागृहासमोर जामोदी सिडको मध्ये पीआर कार्ड होणार नाही त्याचं. महापौर साहेब याचा खुलासा होणार. आम्ही सिडको हडकोचे नगरसेवक आहे, त्याचा खुलासा 1 मिनिट होऊ दे ना. एक गोष्ट अशी, छत्रपती संभाजीनगर महापालिका हद्दीतील न जागा भूमापन न झालेल्या सर्व वाढीव क्षेत्राचे नगर भूमापन स्थिती सर्व चाचणी महापौर साहेब आपण याचं उत्तर प्रशासनाने द्यायला पाहिजे. प्रशासनाचा ठराव आहे म्हणजे प्रशासनाने तुम्ही बोलणार पीठासीन अधिकारी म्हणून तुम्ही निर्णय देणार असं नाही होऊ शकत. शेवटी प्रशासनाने ठराव ठेवला तर प्रशासनाला त्याचा खुलासा करू द्यावा. आणि आमचे जे प्रश्न आहे की बाबा आता आम्ही पीआर कार्ड देण्याला तुमचा विरोध आहे असं मी समजतो. त्याच्यामध्ये का बरं तसंच म्हणते ना? कोण म्हणते? तुम्ही चुकीचं काय मान्य महापौर साहेब. शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या लातूर विभागाच्या उपसंचालक माहिती पदाचा पदभार विभागीय माहिती कार्यालय लातूर येथे सुनील कच्छवे यांनी आज स्वीकारला आहे. पदभार स्वीकारून त्यांनी विभागीय माहिती कार्यालय आणि लातूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या कामकाजाचा आढावा घेतला. विभागाच्या वतीने सहाय्यक संचालक माहिती डॉक्टर श्याम टर्के यांनी त्यांचं स्वागत केलं. या प्रसंगी लातूरचे जिल्हा माहिती अधिकारी तानाजी घोलप, सहाय्यक अधीक्षक अशोक माळगे, वरिष्ठ लिपिक मनीषा कुरुळकर, कनिष्ठ लिपिक कैलाश लांडगे, शिपाई अशोक बोर्डे, शेख कलीम आदी उपस्थित होते. सामान्य प्रशासन विभागाने 8 जुलै 2026 रोजी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील उपसंचालक माहिती गट अ वरिष्ठ पदावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या शिफारसीने त्यांची सरळ सेवेने नियुक्ती केली आहे. केंद्र व राज्य शासनाचे स्पष्ट निर्देश असतानाही अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून निवडणुकीची व इतर योजनाबाह्य कामे करून घेण्यासाठी सातत्याने सक्ती केली जात असल्याच्या निषेधार्थ आयटक प्रणित अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने जिल्हा परिषदेवरती मोठा मोर्चा काढला. जिल्हा परिषदेसमोर शेकडो कर्मचारी ठाण मांडून बसल्याने सुमारे 1.5 तास हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होता. महिला व बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मंगल पांचाळ या मोर्चासमोर आल्या व निवेदन स्वीकारून या संदर्भात जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांना पत्र पाठवून ही कामे अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून करून घेऊ नयेत म्हणून पत्र लिहिण्यात येईल असंही त्यांनी आश्वासन दिलं व जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील इतर प्रलंबित मागण्या सोडवण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. पुढे हा मोर्चा जुबली पार्क येथील महिला बाल विकासाचे प्रादेशिक उपायुक्त कृष्णा राठोड यांच्या कार्यालयावरती देखील धडकला. तिथे जोरदार निदर्शने करून शहरी भागातील कार्यालयाचे आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवण्यात येतील तसेच निवडणुकीच्या कामाच्या होत असलेल्या अतिसक्ती विरोधात जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांना पत्र पाठवण्यात येईल असंही ते म्हणालेत. या पार्श्वभूमीवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना BLO सहाय्यक विशेष पुनर्परीक्षण कार्यक्रम किंवा निवडणुकीच्या संदर्भातील कामे दिली व इतर कोणतेही नियोजनबाह्य कामे करू दिली तर शासनाच्या व भारत सरकारच्या निर्देशांचं ते उल्लंघन ठरेल व अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे केंद्रातील बालक, गर्भवती व स्तनदा माता यांना देण्यात येणाऱ्या सेवांवरती प्रतिकूल परिणाम होत असंही त्यांनी म्हणाले आहे. युनियनचे अध्यक्ष कॉम्रेड प्राध्यापक राम बाहेती, सचिव कॉम्रेड तारा बनसोडे, कॉम्रेड शीला साठे, कॉम्रेड विलास शिंगुळे, कॉम्रेड अनिता पावडे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला. कॉम्रेड माया भिवसने, कॉम्रेड ज्योती गायकवाड, कॉम्रेड विकास गायकवाड, कॉम्रेड रंजना राठोड, कॉम्रेड गंगा जंजाळ, कुशी वार्ता साबळे, कॉम्रेड मनीषा भोळे, वैशाली मकासरे, अर्चना घाटे, सुनीता जयस्वाल, नूरजहान पठाण, नाजमामी शेख, सुरेखा जोशी यांच्यासह पैठण, गंगापूर, वैजापूर, कन्नड, फुलंब्री, खुलताबाद, सोयगाव, सिल्लोड या सर्वच तालुक्यातील सुमारे 1000 कर्मचारी यात सहभागी झाल्या होत्या. भाजपचे सत्ता असताना वारकऱ्यांना दमदाटी करून त्यांच्याकडून शौचासाठी 20 रुपये घेण्यात आले ही पुणेकरांसाठी शर्मेनं मान घालवण्याची गोष्ट आहे असा आरोप प्रशांत जगताप यांनी केलाय. आळंदी ते पंढरपूर, देहू ते पंढरपूर आणि अर्थातच त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर किंवा मुक्ताईनगर ते पंढरपूर, पैठण ते पंढरपूर
हा एकूणच महाराष्ट्राच्या या देशाच्या समृद्ध अशा वारीचा हा प्रवास आहे, ही परंपरा आहे आणि हे आम्ही पुणेकर या ठिकाणी वारी म्हणजे आमचं वैभव किंवा आमचा पुणेकरांचा गौरव समजतो. आणि आम्हाला एका गोष्टीचा अभिमान आहे की मागची 750 वर्ष म्हणजे साधारणतः काहीतरी 754 वर्ष ही वारी पुणे शहरातून या ठिकाणी पंढरपूरच्या दिशेने जाते आणि संत तुकाराम महाराजांच्या चिरंजीवांपासून ते बरीचशी पुढची नका जी काय वारकरी संप्रदायाची मंडळी ही कायम पुण्यात मुक्कामी राहून या ठिकाणी पंढरपूरला मार्गस्थ झालेली. या मागच्या 750 वर्षामध्ये जे गालबोट लागलं नाही, जो डाग लागला नाही, तो डाग मात्र काल आणि आज या ठिकाणी पुण्यामध्ये पालखी विसावल्यानंतर या ठिकाणी लागलेला आहे. भाजपचा महापौर असताना, भाजपचा या शहराचा खासदार असताना, ज्या भाजपने हिंदुत्वाचा ठेका घेतलेला आहे, त्या भाजपच्या सत्तेच्या काळामध्ये दिल्लीपासून दिल्लीपर्यंत ज्यांची सत्ता आहे त्या शहरामध्ये वारी काल दाखल झाल्यानंतर सुलभ शौचालयांमध्ये या ठिकाणी वारकऱ्यांकडून जबरदस्ती 20 रुपये घेतले जात आहेत. मुळातच सुलभ शौचालय ही पुणे महानगरपालिकेची मालकी आहे, पुणेकरांची मालकी आहे. वारकऱ्यांना आपण सगळ्या सेवा मोफत देतो. असं असताना या ठिकाणी भाजपच्या सत्तेच्या काळामध्ये या वारकऱ्यांकडून जबरदस्तीने त्यांना अगदी दमदाटी करून 20 रुपये गोळा करण्यात आले. त्यांना विनाशुल्क ते सुलभ शौचालय वापरण्यात मनाई करण्यात आली. हे पुणेकरांच्या दृष्टीने शर्मेने मान खाली घालणारी ही घटना असं माझ्या सरकारला वाटतं. त्याच्यामुळं सत्ताधारी भाजपचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. या खात्याचे प्रमुख संतोषजी वारोळे यांना मी कडक शब्दात सूचना दिल्यात, हा प्रकार थांबला पाहिजे. त्याचबरोबर याच्यावर जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कडकातली कडक कारवाई करावी आणि त्या संदर्भामध्ये त्या कर्मचाऱ्याला किंवा संबंधित एजन्सीला ही त्या ठिकाणी ब्लॅकलिस्ट करावा अशा प्रकारची मागणी केली आहे. त्याच्यामुळं काँग्रेस पक्ष या प्रकाराच्या संदर्भात गप्प बसणार नाही. जे दोषी असेल त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि भाजपने पुणेकरांची वारकरी संप्रदायाची माफी मागावी ही या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. पथविक्रेता बंधू भगिनींच्या कल्याणासाठी असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहर पथविक्रेता समिती सदस्य निवडणूक 2026. मतदान दिनांक 25 जुलै सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. लक्षात ठेवा, सदरील निवडणुकीत केवळ नोंदणीकृत पथविक्रेत्यांनाच मतदान करता येईल. तेव्हा पथविक्रेता व्यवस्थापन आणि विकासासाठी आपल्या मतदानाचा अधिकार नक्की बजावा. नोंदणीकृत पथविक्रेते एकूण 6 पैकी कुठल्याही एका मतदान केंद्रावर मतदान करू शकतात. मतदान केंद्र मनपा शाळा भडकल गेट, मनपा शाळा किराडपुरा, मनपा शाळा सिडको N7, मनपा शाळा मुकुंदवाडी, प्रियदर्शनी मनपा शाळा, शहानूर मिया दर्गा आणि मनपा शाळा एकनाथ नगर उस्मानपुरा. लक्षात ठेवा, मतदान दिनांक 25 जुलै 2026. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. एक फेक सरकारी डॉक्यूमेंट बनाना बहुत मुश्किल है. बिल्कुल नहीं. सबसे पहले ऑफिसर का नाम, डिपार्टमेंट का नाम, उसका नकली बट असली दिखने वाला सिग्नेचर और एक डरावना सा इल्जाम. चाइल्ड पोर्नोग्राफी, इनकम टैक्स, GST की चोरी. और फिर उसके बाद लिखो नोटिस और सेंड. सब फंसेंगे और हमें मिलेंगे पैसे. गलत. ये साइबर अपराधी हमें डराना चाहते हैं. क्या आप जानते हैं कि सरकारी ईमेल आईडीज हमेशा gov.in से एंड होते हैं. ऐसे नोटिस मिले तो सरकारी वेबसाइट से नंबर लेकर कॉल कर सकते हैं टू चेक कि नोटिस असली है कि नहीं. लगता है अब सब लोग साइबर दोस्त को फॉलो कर रहे हैं. स्कैमर्स के घिसे पीटे तरीकों को मत दो अटेंशन. इंडिया स्टॉप, थिंक देन टेक एक्शन. शाम तक आपकी बिजली कट जाएगी. क्यों? आपके पार्सल में इल्लीगल सामान मिला है. कैसे? तुम्हारा बेटा रेपिस्ट के साथ पकड़ा गया है. कहा? क्या हुआ, डर गए? अब ये जो कहेंगे मान भी जाओगे. बेटे को फोन किया? नहीं. आपका यही डर साइबर अपराधियों की ताकत है. सावधान रहें. ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं. आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं. सावधान रहें. ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं.
हाँ, और सबसे जरूरी, साइबर अपराधियों से एक कदम आगे रहने के लिए आज और अभी I4C गृह मंत्रालय के ऑफिशियल सोशल मीडिया हैंडल साइबर दोस्त को फॉलो करें, साइबर दोस्त का साथ दें और साइबर अपराध को मात दें। रुको, सोचो और एक्शन लो। मैम योर प्री अप्रूव्ड लोन। अच्छा, लॉटरी इस लिंक पर क्लिक करते ही तुरंत पैसे मिल जाएंगे? बिल्कुल मैम। अरे वाह, मेरा पैसा डबल हो जाएगा। जी बिल्कुल मैम। जागिए मैडम, ये लुभावने और लालच भरे ऑफर्स ही हमारी कमजोरी है और इन साइबर अपराधियों की ताकत। आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. मालमत्ता कर सर्वेक्षण व नवीन कर आकारणी पुस्तक तयार करण्याच्या प्रस्तावावरती सर्वसाधारण सभेत तब्बल 3 तास सखोल चर्चा करण्यात आली. सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी सूचना व मार्गदर्शन केल्यानंतर सदर प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे. कोल्हापूर, सोलापूर, सांगली, मिरज, अकोला, अमरावती व अन्य महानगरपालिका प्रशासनाकडून सातत्याने मालमत्तांचं सर्वेक्षण केल्यामुळे कर वसुलीमध्ये वाढ झाली असल्याने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने अनुसूचित ड चे प्रकरण 8 नियम 9 ते 19 नुसार कार्यवाही व नियम 21 नुसार नवीन आकारणी पुस्तक तयार करून घेण्यासाठी खासगी अभिवक्ता नियुक्त करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. सदर प्रस्ताव स्वतः महापौर यांनी सभागृहात कर आकारणी आवश्यक असल्याचं स्पष्ट केलं व उपमहापौर यांनी सुद्धा प्रस्ताव व सूचना मार्गदर्शन केलं. यावर प्रशासनाकडून मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी सविस्तर खुलासा करत प्रस्ताव माहिती दिली आहे. महापौर समीर राजूरकर यांनी सदर प्रस्ताव मंजूर केला. वाढीव कर आकारणी नाही, नव्याने खासगी एजन्सी मार्फत होणारं सर्वेक्षण, शहरातील जवळपास नवीन 1 लाख मालमत्ता शोधून कर आकारणी करण्याचं उद्दिष्ट यावेळी समोर ठेवण्यात आलंय. सन्माननीय सभागृह, आजच्या सभेसमोर जो आपण विषय क्रमांक 51 ठेवलेला आहे त्या विषयाच्या अनुषंगाने जवळपास 35 पेक्षा जास्त सन्माननीय नगरसेवकांनी आपली मतं मांडली. ही सर्व मतं आम्ही नोंदवून ठेवलेली आहेत आणि सर्वांकडून जी काही मतं आली त्यामध्ये जे काही महत्त्वाचे मुद्दे आले त्याचा उल्लेख करेन मी आणि ठरावाबाबतही सांगेन आणि त्याची आवश्यकता आणि पुढे आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाने आपण कसं जाणार आहे याबाबत मी खुलासा करेन. आपल्या मतांमध्ये GIS सर्वेचा उल्लेख झाला, स्पेक कंपनीचा उल्लेख झाला, श्री मित्रा ॲप्लिकेशनचा उल्लेख झाला, प्रक्रिया कशी व्हावी याचा उल्लेख झाला, किती प्रॉपर्टी वाढतील याबाबतची चर्चा झाली, नियम 21(2) बाबतच्या खुलासाबाबतचे काही सन्माननीय नगरसेवकांनी मागणी केली, काही प्रॉपर्टींना 3 टॅक्स आहेत, काही कोर्ट केसेस आहेत याबाबत उल्लेख झाला, एजन्सी चांगली अनुभवी असावी याबाबतचा उल्लेख झाला, आपल्या कर्मचाऱ्यांकडूनच काम का होऊ शकत नाही याबाबतचा उल्लेख झाला. 5 लाखाची फिगर दाखवली आहे, पण कचरा संकलनाचा डाटा जो आहे तो डोर टू डोर कलेक्शनचा आहे, प्रॉपर्टी टू प्रॉपर्टी कलेक्शनचा नाही. हे कृपया लक्षात घेणं गरजेचं होतं. प्रशासनाने खूप मोठी पाहून हा प्रस्ताव ठेवला, हे चुकीचं आहे. माझी विनंती आहे डोंगरे साहेबांना की कुठलाही प्रशासकीय प्रस्ताव येत असताना कमीत कमी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीचा त्याच्यामध्ये अंतर्भाव होणं गरजेचं आहे. ज्याला कर आकारणी, पुनर्मूल्यांकन करणे, वसुली करणे या कामासाठी नियुक्त केलं होतं. त्यांनी सर्वे केला, परंतु एवढ्या तक्रारी आल्या. एक सिडको हाडकोचा जर भाग वगळला तर इतर उर्वरित शहरामध्ये स्पेकचं काम हे अतिशय निराशाजनक होतं. अनेक तक्रारी आल्या, आपण त्या सॉल्व्ह पण करू शकलो नाही. म्हणून आपण त्यांचा सर्वे जो होता तो रद्दही केला. आपण त्याच्या पोटी त्यांना 1,18,72,519 रुपये अदा पण केले. एवढा सारा पैसा देऊन आपल्याला तो त्याच्याकडून हे डिझाईन करून घेतलेलं आहे श्री मित्र नावाचा ऍप. याच्यामध्ये आपल्याला ज्या गोष्टी आता तुम्ही सांगताय या प्रस्तावामध्ये त्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव आहे. याच्यामध्ये की आपण सगळ्या काय म्हणतात त्याला मालमत्ताचा शोध घेणे, कर संकलन करणे, नवीन कर लावणे, जुन्या मालमत्ता विषय आहे ज्याच्यावर सर्व पक्षांचं एकमत आहे. सुरुवात एकदम धडाकेदार झाली आणि सर्व पक्षांनी एक त्यांचा मुद्दा मांडलेला आहे.
टॅक्स असेसमेंट किंवा हे सर्वेक्षण करत असताना जी एजन्सी आपण नेमतात किंवा आपण महापालिकेच्या माध्यमातून करतात, आज आपल्याला एआयच्या माध्यमातून, टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून असे अनेक ऑप्शन्स अवेलेबल आहेत, त्याचा आपण इकडे योग्य पद्धतीने वापर करून घेऊ शकतो. माझी असं प्रशासनाला विनंती असेल की योग्य ती टेक्नॉलॉजी वापरून आपण योग्य असेसमेंट करावं. त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे जे मोठ्या शहरांमध्ये होतं, जे आपल्याकडे पण झालं पाहिजे, असं प्रत्येक प्रॉपर्टीचं, प्रत्येक झोनचं प्रभागामध्ये ड्रोन मॅपिंगनी जे स्लम एरिया आहेत, जे सेवा वस्ती आहेत, त्याचं योग्य पद्धतीने मॅपिंग झालं पाहिजे. त्याचबरोबर ही जी असेसमेंट होणारी जी पद्धती आहे, ह्याची एक एसओपी बनली पाहिजे आणि ही एसओपी या सभागृहासमोर पूर्णतः चर्चेमध्ये आणली पाहिजे की कोणत्याही एका प्रभागामध्ये जर आपण प्रॉपर्टीचं मॅपिंग करत असू, त्याची एसओपी काय आहे. जर एखादी शाळा असेल, एखादं ग्राउंड असेल, ओपन स्पेस असेल, तर ही जी त्या प्रभागामध्ये किंवा झोनमध्ये मॅपिंगची एसओपी आपण सभागृहासमोर मांडावी अशी माझी विनंती आहे. शहरातील शाळा, महाविद्यालय, रुग्णालय व धार्मिक स्थळांच्या परिसरातील दारूची दुकाने बंद करण्याच्या प्रस्तावावरून मंगळवारी महापालिकेची सर्वसाधारण सभा चांगलीच गाजली आहे. विरोधी पक्षनेते समीर साजिद बिल्डर यांनी हा मुद्दा आक्रमकपणे उपस्थित करत सत्ताधाऱ्यांची भूमिका जाहीर करण्याची मागणी केली. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. पक्षांचा उल्लेख झाल्याने वातावरण अधिकच तापलं. अखेर महापौर समीर राजूरकर यांनी हस्तक्षेप करून या प्रकरणात महापालिकेचे अधिकार काय आहेत याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अहवाल मागवण्याचे निर्देश दिले आहेत. महापालिकेत मंगळवारी आयोजित सर्वसाधारण सभेत शहरातील शाळा, महाविद्यालय, रुग्णालय व धार्मिक स्थळांच्या परिसरातील दारूची दुकाने बंद करण्याचा प्रस्ताव विरोधी पक्षनेते समीर साजिद यांनी प्रस्ताव मांडला. यावेळी त्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या नावाला साजेसा निर्णय घेण्याची वेळ आली असल्याचं सांगितलं. ही दारूची दुकाने शहराबाहेर हलवण्याची मागणी केली आहे. तसेच जिल्ह्यातील दारू दुकानांच्या परवान्यांचा त्यांनी उल्लेख करत काही राजकीय पक्षांवरती अप्रत्यक्ष टीका केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपमहापौर राजेंद्र जंजाळ आणि सभागृह नेते अनिल मकरे यांनी तीव्र आक्षेप घेतला. सभागृहात काही काळ आरोप प्रत्यारोप सुरू राहिल्याने वातावरण तणावपूर्ण बनलं. त्यानंतर नगरसेवक राजगौरव वानखेडे यांनी वेगळाच मुद्दा उपस्थित करत दारूची दुकाने बंद करण्याचे अधिकार महापालिकेकडे आहेत का असा प्रश्न उपस्थित केला. तर 2017 मध्ये हटवण्यात आलेली देशी दारूची दुकाने पुन्हा सुरू होऊन आता वातानुकूलित स्वरूपात कार्यरत असल्याचाही उल्लेख करत यामागे कोणाचा विशेष हेतू आहे का अशी शंका त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्याला एमआयएमचे नगरसेवक उमासा सय्यद यांच्यासह अन्य सदस्यांनी जोरदार विरोध केला. त्यामुळे सभागृहात पुन्हा एकदा गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. दरम्यान वाद वाढत असल्याचं पाहून महापौरांनी हस्तक्षेप करत चर्चा थांबवली. त्यानंतर शाळा, महाविद्यालय, रुग्णालय आणि धार्मिक स्थळांच्या 100 मीटर परिसरातील दारू दुकानांबाबत महापालिकेला कोणते अधिकार आहेत याची अधिकृत माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मागवण्यात येईल असं स्पष्ट केलं. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या अहवालानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं सांगत त्यांनी या विषयावरील चर्चेचा समारोप केला. आज पूरा शहर इस सभागृह की तरफ बड़ी उम्मीद से देख रहा है. इस उम्मीद से देख रहा है कि आप हमारे शहर के अंदर जहाँ जहाँ स्कूल है, जहाँ कॉलेजेस है, जहाँ पर मंदिर है, जहाँ पर मस्जिद है, जहाँ पर बुद्ध विहार है, जहाँ पर धार्मिक स्थलें हैं, ऐसी जगहों के ऊपर जहाँ जहाँ शराब की दुकानें हैं, आप उन शराब की दुकानों को बंद करेंगे. एक पूरी नस्ल बर्बाद होने की जो वजह है, उन वजहों के अंदर एक वजह शराब भी है, जिसकी वजह से हमारे नौजवान पीढ़ी, हमारी बहनें सब परेशान हैं. आज हमारी जनरल बॉडी के अंदर प्रस्ताव है कि औरंगाबाद छत्रपति संभाजी नगर जो हमारा शहर है, मैं बीजेपी को, शिवसेना को, चाहे शिंदे सेना हो या उद्धव सेना हो, दोनों सेनाओं को और बीजेपी के तमाम कॉर्पोरेटर्स को ये सवाल करने के लिए खड़ा हूं कि हमारे शहर का नाम जब छत्रपति संभाजी नगर रखा गया, सभी को खुशी हुई. आप भी खुश थे, हम भी खुश. हम आदर करते छत्रपति संभाजी नगर, हम आदर करते, हम सम्मान करते, हम आदर करते, हम सम्मान करते. आपकी भावनाओं का भी सम्मान करते, हमारी भावनाओं का भी सम्मान कर लीजिए. जब हमारे शहर का नाम छत्रपति संभाजी महाराज के नाम के ऊपर रखा गया, तो क्या ये सदन के अंदर मौजूद
तमाम बीजेपी के, शिवसेना के, शिंदे सेना हो, उभाटा हो, तमाम माननीय महापौर साहेब, या सभागृहामध्ये नगरसेवक बसलेले, तर पार्टीचं नाव घ्यायची कोणती गरज नाहीये. पार्टीचं नाव घ्यायची गरज नाहीये. तुम्हाला प्रस्ताव आहे शराब बिके छत्रपति संभाजीनगर, जब औरंगजेब ने तो दुकान नहीं रखा, इस बात तो छत्रपति संभाजी महाराज आए के अंदर शराब बिके. आप इस बात का जवाब दीजिए. आप इस बात का जवाब दीजिए. माझं म्हणणं आहे पार्टीचं नाव घ्यायची गरज नाहीये. छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद चालू नाही. अरे गौरव में आणि तो महाराष्ट्र को आदर सम्मान भी दो ना. आदर सम्मान सिर्फ यहाँ पर आभार व्यक्त करके देंगे क्या, या रोड के ऊपर ये कहेंगे कि नहीं छत्रपति संभाजी महाराज के शहर में मैंने दारू बंद करवा. सर्व पक्षाच्या नगरसेवकांचं नाव घेतलं. 100% ह्या गोष्टीला आमचा विरोध आहे. पण आज हा ठराव ठेवायचं कारण काय, सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं, तत्कालीन आमदार होते का खासदार होते, चेलीपुऱ्याचं देशी दारूचं दुकान तोडलं होतं, त्याच्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. ते दुकान आता पहिले साधे तट्टरमध्ये होतं, आता ते एसी मध्ये झालं. म्हणजे माननीय महापौर साहेब, आणि हा महानगरपालिकेला अधिकार आहे का, कारण की कोणत्याही देशी दारूचे दुकान असेल, बिअर बार असेल, असेल त्याला महानगर त्याच्यामध्ये माननीय महापौर साहेब, सगळ्यात पहिले तुम्हाला मी आढळतो सन्मान्य वानखेडे साहेब, या सभागृहामध्ये हा विषय महापालिकेच्या अखत्यारीत येतो का? मी तेच माननीय महापौर साहेब, एक माझा प्रश्न होऊ द्या. माननीय महापौर साहेब, हे होत असताना महानगरपालिकेला हे देशी दारूचे दुकान असेल, वाईन शॉप असतील, बिअर बार असतील, हे हस्तांतरित किंवा शहराच्या बाहेर काढण्याचे अधिकार महानगरपालिकेच्या प्रशासनाला आहे का? दुसरा विषय, 2017 मध्ये ज्यावेळी ते देशी दारूचं दुकान तत्कालीन ज्यावेळेस आमदार का खासदार होते, इथं नाव घेणं योग्य राहणार नाही, पण हे पण मला असं वाटतं हे कधी ह्या 6 महिन्यात किंवा वर्षभरात नवीन टाकलेले वाईन शॉप किंवा देशी दारू दुकान हे अगोदर बसत आहेत. 40, 50 वर्षापासून इथे आहे. त्यावेळेस ते हॉस्पिटल होते का, त्यावेळेस ते धार्मिक स्थळ होते का? नक्कीच त्याला विरोध करायला पाहिजे का, 100% करायला पाहिजे. पण एक भूमिका घेऊन फक्त मी जबाबदारीनं बोलतोय, तुमचं काही वेगळं इंटेन्शन आहे का? आता त्यावेळेस ते देशी दारूचं दुकान तुटलं होतं, आता तर एसीचं दुकान झालं तिथं, एसीचं देशी दारू म्हणजे इंटेन्शन वसुली करायची का? सन्माननीय विरोधी मान्य महापौर साहेब, हे मान्यच नाही. ज्या सभागृहामध्ये हा प्रस्ताव विषय पत्रिकावरच यायला नव्हता पाहिजे, पाहिजे, आणि त्यांना त्या समाजामध्ये थेट निर्माण करायचे, म्हणजे त्यांना त्यांची वेगळी दुकानदारी सुरू करायची.
तुम्ही सगळे असं म्हणाले जो विषय या सभागृहाची आणि या महापालिकेची त्याच्यामध्ये सभागृहाचा वेळ वाया घालवतात आणि माझी सभा मागणी होती मी काय सांगितलं विषय क्रमांक 66च्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना जाहीर करण्यात आली आहे. इयत्ता 10वी, 12वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी अशा विविध अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या आणि सरासरी 60% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी 24 जुलै 2026 पर्यंत जिल्हा व्यवस्थापक कार्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन खोकडपुरा येथे अर्ज सादर करण्याचं आवाहन करण्यात आलंय. इच्छुक मातंग, मांग समाज व तत्सम 12 पोट जातींमधील पात्र विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज दिनांक 24 जुलै 2026 पर्यंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ जिल्हा कार्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन तळमजला शिवाजी हायस्कूलच्या बाजूला खोकडपुरा छत्रपती संभाजीनगर या पत्त्यावरती सादर करावेत. अर्जाचा नमुना कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहे. अर्जदारांना अर्जासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, गुणपत्रिका म्हणजेच मार्क मेमो, पुढील वर्षात प्रवेश घेतल्याबाबतची रजिस्ट्रेशन पावती किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र, मतदान कार्ड, आधार कार्ड आणि रेशन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो द्यावेत. पात्र विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या प्रोत्साहनपर लाभ याबाबत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था समृद्ध जाधव यांनी अधिक माहिती दिली आहे. जे नियमित कर्ज परतफेड करतात त्या शेतकऱ्यांना याच्यामध्ये प्रोत्साहन 50,000 पर्यंतची रक्कम मिळणार आहे. 22-23 म्हणजे आर्थिक वर्ष 22-23, 23-24 किंवा 24-25 या 3 वर्षापैकी जे 1-2 वर्षाचं ज्यांनी नियमित वेळेमध्ये कर्ज परतफेड केलेली आहे त्यांना 50,000 पर्यंत त्यांना प्रोत्साहन पण रक्कम मिळणार आहे त्याच्यामध्ये. येस. आणि याबाबत शेतकऱ्यांनी तर बँक लेवलला त्यांचे जे आधार, आता ही जी योजना आहे ती आधार बेस आहे. म्हणजे प्रत्येक करदाराचा आधार आहे आणि आधार ऑथेंटिफिकेशन केल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे. तर याच्यामध्ये बहुतेक आमच्याकडे आम्ही सहकारी संस्थामार्फत किंवा सहकारी बँकेमार्फत जी माहिती भरलेली आहे तर त्यामध्ये ते आधार असलेल्या सर्व सभासदाची माहिती भरलेली आहे. फक्त आधार नसलेले फार कमी सभासद आहेत. म्हणजे साधारणतः माझ्याकडे जर हे केलं तर आपल्या जिल्ह्यातनं 4-5 असे शेतकरी आहेत की जे आधार नसलेले. बँक खातं आणि त्यांचं जे कर्ज खातं आहे तर त्याच्याशी ते आधार संलग्न केलेलं. यस हो, ॲग्रिस्टॅक असलेले शेतकरी आणि आधार बेस असलेले असे दोन्ही शेतकरी आपण ह्याच्यामध्ये घेतलेले आहे. कारण जास्तीत जास्त आधार म्हणजे आता इथून पुढे जे योजना आपण ही करतो ते ॲग्रिस्टॅक बेस असणार आहेत आणि त्याला आधार पण लिंक असणार आहे. त्यामुळं ते ॲग्रिस्टॅकचा पण याच्यामध्ये अंतर्भाव केला झाला. सद्यस्थितीमध्ये आपण जे सहकारी बँकेमार्फत जे साधारणतः आम्ही 59,000 पर्यंतचे शेतकऱ्यांची माहिती अपलोड केलेली आहे. तर याच्यामध्ये आता ही प्रोसेस झाल्यानंतर प्रत्यक्षात किती शेतकरी पात्र होतात तर याच्यात नंतरच प्रत्यक्षात आपल्याला कळेल की नेमकं शेतकरी किती पात्र होतात. त्याच्यामध्ये आता काय इन्कम टॅक्स असेल हे सगळं 2-3 पॅरामीटर आपण कंबाईन करून प्रोसेस होणार आहे. कालावधीचं कारण आपल्याकडनं तर माहिती म्हणजे सर्व बँकांनी म्हणजे सहकारी बँका असतील, सर्व कमर्शियल बँका आहेत, नॅशनल बँकांनी माहिती ही भरलेली आहे. प्रोसेसिंगची प्रक्रिया चालू आहे. तर साधारणतः किती कालावधी लागेल पण ही सध्या लवकरच होईल असं अपेक्षित आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती.
मूलभूत सुविधा देण्यासाठी मनपाकडे पैसे नसताना 6 कोटी खर्चातून दगडी दुभाजक रोपे लावण्याचा प्रस्ताव का? विकास कामांवर खर्च करा. संतप्त नगरसेवकांचा विरोध, तरीही प्रस्ताव मंजूर. तर लातूर विभागाच्या माहिती उपसंचालक पदाचा छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार सुनील कच्छवे यांनी स्वीकारला पदभार. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.